ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपासंदर्भात संदीप देशपांडेंचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा या निवासस्थानी पुन्हा बैठक। मनपा निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये कुठे लढू शकते यावर चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। तर पुण्यातील महाविकास आघाडी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार। मुंबईत सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया, तर पुण्यामध्ये दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला त्यांचा विरोध। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा। कोविडमध्ये मोफत औषधं दिली, मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय, कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। मुंबईत सीएसएमटी आणि बांगलादेशी दूतावासाबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात जोरदार घोषणाबाजी, तर दिल्लीमध्ये सुद्धा विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा।